नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या. कारण हे मधला मराठी इकडे निघालेला दणका त्याच्यात हे वाढल्या दिसतात. आता 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. आपण असं सांगितलं होतं, त्यांनी सांगितलंय 37 लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले. आवाज आहे ना? काय नाही, यादी दिली माझ्याजवळ, मी यादी देतो तुम्हाला. नाही कसं काय म्हणतात, मी बिगर यादीचं बोलत नसतो, मी त्यांना सोडितो काय? पुढं आहे का ना आणखी? पुढं काय आहे? पुढं आहे ना बरंच आणखी. यादी घेतली मी त्यांचे गुण, यादी सगळ्याला व्हॉट्सअपवर टाकतो मी. आणि मी याच्या पलीकडे काय मागितलं माहिती आहे का आणखी? आवाज आहे ना? काय म्हणते ते? साऊंड असा करा, वरचा फक्त असा करा थोडा. जाऊन द्या, आता काय करता, लई दांड करलं पुढे. फक्त वरचा तेवढाच उचित वाकडा करा, नाही तर माझ्या कांठाळ्या बसेल ती. वरचा एकच कर ना, घुमून दे, मग आपलं कान मोडून दे, मोड येतो. एकच कर, एक वरचा का 3 संघच काय दे बरं. उची क्रॉस कर जाऊन त्यांच्या पुरतं, नाही तर ते मग कार्यक्रम करतो. चला बस झालं, नको टाइम जायला आता सारखं सारखं एकाच गोष्टीत मोगम टाइम घालू नये. त्यांनी 37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले. त्याचंही एक पत्र आपल्याकडे दिले. आपलं म्हणणं आहे, मग बाकीचे कशाला ठेवले? त्यांच्या वंशावळी जुळवणं कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे, त्यासाठी समिती केली. आता एक मुद्दा आपला क्लिअर झालाय, 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या, तर त्यांनी 37 लाख मराठ्यांना दिलेत. वरचे किती राहिले असतील 10-15 लाख, ते सुद्धा लगेच देतो. पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा बी आपण मागितला, नेमके दिलेत कोणाला. म्हणजे आपल्याला त्याच्यात ते स्वॅप्त सुद्धा येईल. आता ते काय तेवढा मोठा विषय नाही, तो म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही. डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं, प्रमाणपत्र ते लावून धरणं, डाटा नाही. पण तरी आपण मागितलं. तुम्ही ह्या